रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचा तेलिनीशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा हा अभंग, या अभंगाचा भावार्थ आणि आध्यात्मिक विवेचन करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर मंडळींनो, या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, अभंग, कथा तुमच्यासाठी आम्ही लवकरात लवकर आणत राहू. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तेलिनीशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा. अहो, एखादा माणूस वेडा, अविवेकी आहे, जो तळण्यासाठी आवश्यक असलेल्या तेलावर रुसतो आणि त्याऐवजी कोरडं, निरस, चवहीन पदार्थ खात राहतो. या ठिकाणी तेलिनीशी रुसला वेडा म्हणजे असा एक व्यक्ती जो तेल विकणाऱ्यावर रुसतो आणि त्या रागामुळे तेल न आणता तो कोरडे, निरस, चवहीन पदार्थ खात राहतो. तेल हे येथे जीवनातलं आवश्यक तत्व सांगितलंय. जसं प्रेम, विश्वास, आधार, संयम याचं प्रतीक आहे. रुसणं म्हणजे क्रोध आणि अहंकाराच्या भरात त्या आवश्यक गोष्टींपासून दूर जाणं. आपण अनेकदा आपला स्वभाव, गर्व किंवा रागामुळेच आपल्याला आधार देणाऱ्या माणसांपासून दुरावतो आणि मग जीवन कोरडं, भावनाशून्य होतं. मंडळींनो, आपण बरेचदा आपल्या भावनांमध्ये आपण वाहून जातो. छोट्या छोट्याशा गोष्टीमुळे आपली नाती तुटतात. मोठा आघात, मोठं नुकसान आपल्याला सोसावं लागतं. पण जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. खरं हित कशात आहे हे शहाणा माणूस ओळखतो आणि त्यासाठी कोणतीही भीती, संकोच बाळगत नाही. जो खरा शहाणा आहे तो परिस्थितीवर राग न करता त्यावर विचार करतो, समाधान शोधतो. संकोचाने, लोक ते काय म्हणतील याच्या भीतीने किंवा रागाने जर आपण निर्णय घेतले तर नुकसान नक्कीच आपलं होतं. मित्रांनो, जेव्हा एखादं काम आपल्याला एखाद्याकडून करून घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला शांत राहावं लागतं. जर आपल्याला एखाद्या झाडाच्या खाली कडक उन्हामध्ये सावलीसाठी उभं राहायचं असेल, भले ते बाभळीचं झाड असेल, जर आपल्याला सावली पाहिजे असेल तर त्याचे 1-2 काटे तरी आपल्याला सहन करावे लागतात. जर तुम्ही ते काटे सहन करत नाही आणि त्या झाडाखालून निघून जाता तर ऊन हे तुम्हालाच लागणार आहे. त्यापासून झाडाला काही त्रास होणार नाही की तुम्ही झाडाखाली थांबा किंवा नको थांबू. त्यामुळे आपलं हित जे आहे आपल्याला कळालं पाहिजे. आपलं हित कशात आहे? जर आपलं हित त्या गोष्टीमध्ये असेल, जर तुमचं हित त्या बाभळीच्या झाडाखाली बसण्यात आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी 1-2 काटे जरी टोचले तरी त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करून घ्या आणि त्या ठिकाणी आपलं हित जे आहे ते साधून घ्या. नाडिले लोका टाकिले गोहो, बोडिले डोके सांडिला मोह. एका स्त्रीला समाजाने त्रास दिला म्हणून तिने आपले पती, प्रेम, जबाबदाऱ्या, मोह सर्व काही टाकून दिले. डोके बोडके करून सामाजिक बंधन संपवले. हे उदाहरण दर्शवतं की अति दुःख, अति राग, अपमानामुळे आपण एखाद्या प्रसंगी संपूर्ण आयुष्याची बाजू सोडतो.
पण विचार कर, याने कुणाचं नुकसान होतं बरं? समाजाचं नाही, स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त होतं. आपण आजकाल बऱ्याच अशा घटना ऐकतो. बऱ्याचदा आपण न्यूज मध्ये बघतो, न्यूज पेपर मध्ये वाचतो की एका लहानग्या मुलाने वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून आयुष्य संपवलं. एका छोट्या छोट्या कारणावरून. आणि बऱ्याचदा असंही होतं, घरातील महिला पुरुष सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करतात आणि आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. अहो, यामध्ये कुणाचंच काही जात नाही, जाणार तुमचं आयुष्य. पण जे तुमच्या वर डिपेंड आहेत, तुमची मुलं बाळ, त्यांना आयुष्यभर त्याचा त्रास होईल. कारण तुम्ही त्यांचे आधारस्तंभ आहात. आणि जर आधारस्तंभ गेला तर त्या लहानग्यावर, त्या लहान मुलांवरती, जे तुमच्यावर डिपेंड आहेत त्यांच्यावरती मोठं संकट कोसळ. त्यामुळे लोकांचा विचार करत बसू नका. राग, अपमान याचा विचार करत बसू नका. कारण राग क्षणिक असतो, पण त्याचे पडसाद खूप जास्त वेळ टिकतात. त्याचं नुकसान आपल्याला आयुष्यभर भोगावं लागतं. शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यानी घर भरिले मागे. एकदा एक स्त्री शेजारिणी सोबत भांडण करते. शेजारिणी सोबत झालेल्या भांडणामुळे ती रागात आपलं स्वतःच घर सोडून निघून जाते. आणि त्या रागात ती एवढ्या रागात होती की स्वतःच्या घराचे दार सुद्धा लावायला ती विसरते. आणि त्या रागामध्ये ती निघून जाते. आणि त्या रागामध्ये निघून गेल्यामुळे तिच्या घरामध्ये कुत्री शिरतात आणि कुत्री सगळी गोंधळ करतात. यामध्ये सांगितल्याप्रमाणे शेजारणीच्या गेली रागे, कुत्र्यानी घर भरिले मागे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराज या ठिकाणी सांगू इच्छितात, रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमी अयोग्य असतात. आपण ज्या गोष्टींपासून पळतो त्या गोष्टी मागे अजून भयंकर स्वरूप धारण करतात आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो. पिसा रागे भाजिले घर, ना गविले ते नेने फार. एखाद्याच्या घरामध्ये पिसवा झाल्या, अंगावर पिसवा झाल्या म्हणून तो संपूर्ण घर जाळून टाकतो. एखादी स्त्री उवाच्या त्रासाने कपडेच टाकते. हा मूर्खपणा आहे. एका क्षुल्लक त्रासाने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणे. जीवनातल्या त्रासांना तोंड द्यायचं असतं, त्यावर उपाय शोधायचे असतात. वाटणारा त्रास टाळण्यासाठी सर्वस्व गमावणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. मंडळींनो, मला सांगा, जर आपल्या बोटाला दुःख झालं, दुखापत झाली काम करता करता, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल की जी दुखापत आहे आपल्याला नेहमी होते शेतामध्ये काम करता. आणि जे थोडंसं हलकसा काटा टोचला किंवा एखादं काहीतरी लागलं, दुखापत झाली, तर आपण त्या दुखाला, जिथून रक्त येतंय, जखम झाली, त्या ठिकाणी आपण मलम लावतो किंवा अजून काही घरगुती उपाय करतो. पण आपण असं करतो का की ते बोटाला लागलं म्हणून आपण बोट कापून टाकतो किंवा हातच कापून टाकतो? नाही. त्यामुळे मंडळींनो, जो त्रास होतोय त्या त्रासावरती उपाय करा आणि जो त्रास संपवण्याचा प्रयत्न करा. कारण जर आपल्याला छोट्या त्रासासाठी, जो त्रास आहे, वाटणारा त्रास टाळण्यासाठी सर्वस्व गमावणं हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि हा मूर्खपणा सुद्धा आहे. त्यामुळे जर काही अडचणी आल्या आयुष्यामध्ये तर त्याच्यावरती उपाय काढा. आयुष्य संपवणं हा उपाय कधीच नसतो. तुका म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखिले जगे. तुकाराम महाराज म्हणतात, माणूस रागाच्या भरात आपलं स्थिर आयुष्य उद्ध्वस्त करतो आणि हे संपूर्ण जग पाहत राहतं. तुका म्हणे वाचा रागे, फेडिले सावले देखिले जगे. रागात बोललेलं वाक्य, घेतलेला निर्णय, तोडलेलं नातं हे सावरता येईलच असं नाही. राग क्षणिक असतो.
पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टेकतात आणि लोक फक्त बघत राहतात. सहानुभूतीही दाखवतात, पण फटका, त्रास आणि जे सहन करावं लागतं ते आपल्यालाच. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. या अभंगाचा आपल्या आयुष्यामध्ये कसा उपयोग होऊ शकतो? कसा होऊ शकतो बरं? 1. रागात असताना निर्णय घेऊ नका. ज्याप्रमाणे तुकाराम मला सांगतात, रागामध्ये निर्णय चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे रागात निर्णय घेऊ नका. जर राग आला तर 10 ते 15 सेकंद थांबा आणि त्या 10 ते 15 सेकंदामध्ये मोठा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. असे 3 ते 4 वेळा करा, जेणेकरून तुमचा राग जो आहे कमी व्हायला सुरुवात होईल. तुम्ही भानावरती याल आणि तुम्हाला कळेल तुम्ही काय करताय. आणि मनामध्ये जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळी फक्त एवढा विचार करायचा की मी ह्या व्यक्तीवरती राग व्यक्त करणं हे गरजेचं आहे का? यात माझं काही हित आहे का? यात माझा काही फायदा आहे का? आणि जर फायदा नसेल तर राग करून काही उपयोग नाही, कारण यात अर्थच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार. राग बऱ्याचदा आपल्या अहंकाराला ठेच लागल्यामुळे येतो. त्यामुळे आपण संयम धरला पाहिजे, संयम साधला पाहिजे आणि अहंकार सोडला पाहिजे, अहंकार टाळला पाहिजे. संकट आलं की घर जाळू नका. संत तुकाराम महाराज सांगतात, संकट आलं की घर जाळू नका, ते नीट उभं कसं करता येईल याचा विचार करा, कारण त्याचा त्रास आपल्याला होणार आहे. तर मंडळीनो, हाच आहे संत तुकाराम महाराजांचा या अभंगातील संदेश. स्वतःवर विजय मिळवा. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवाल तेव्हा तुम्ही जग आपोआप जिंकू शकता. तर मंडळीनो, हा अभंग, या अभंगाचा भावार्थ, या अभंगाचे विवेचन तुम्हाला कसे वाटले? आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर मंडळीनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळीनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा हा अभंग भावार्थासाठी आज आपण निवडलेला आहे. या अभंगाचे विस्तृत विवेचन, निरूपण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, अभंग, कथा तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील. आणि हो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका, आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर मंडळींनो, चला या भावार्थाला, या विस्तृत विवेचनाला सुरुवात करूया. मजदास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, माझं जीवनच असं असावं की मी संतांचा दास देखील न राहता त्यांच्या दासांचा दास हो. ही अत्यंत नम्रतेची आणि परमार्थाच्या परमोच्च बिंदूवर नेणारी प्रार्थना आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतः संत होण्याची आकांक्षा ठेवत नाही, उलट संतांच्या सेवकांची सेवा करण्याचीच माझी तयारी आहे. ज्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही तिथेच खरा भक्तीचा जन्म होतो. अहंकार जुगारून भक्ती साधावी. मी मोठा भक्त आहे असे न म्हणता मी सेवकांचा सेवक आहे अशी वृत्ती ठेवावी, असे संत तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतायत. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. जर संतांची सेवा करण्याचा योग येत असेल तर मला अनंत जन्म सुद्धा घ्यावे लागले तरी चालते, आणि तेही मी आनंदाने स्वीकारेन. या ठिकाणी भक्ती हा जन्मांतरीचा प्रवास आहे. मोक्ष किंवा स्वर्गसुख नव्हे,
तर संत सेवा हीच अंतिम ध्येय आहे. हे साधनेच्या परमोच्च स्थितीचे लक्षण आहे, जेथे फळाची अपेक्षा नाही. हे एका भक्ताची भगवंताला साध आहे. मला जन्म जन्मांतरी संत संग मिळो, मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, पण संत वृंदांची सेवा न सोडावी. नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, अगदी हलके काम करण्याची वेळ आली तरी मी ते करेन, पण माझ्या मुखामध्ये तुझेच नाम असावे. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. माझा प्रत्येक विचार, प्रत्येक इच्छा, प्रत्येक निर्णय हे सर्व तुझ्या सेवेसाठीच असावे. संकल्प म्हणजे जीवन दृष्टी, ध्येय, व्रत, संकल्पना. तुकाराम महाराज सांगतात की मी ज्या काही योजना आखतो त्या भगवंताची सेवा करण्यासाठीच असतात आणि त्या असाव्यात. आजच्या जीवनात आपले उद्दिष्ट काय आहे? पैसा, प्रसिद्धी की सेवा? भगवंतासाठी, समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हीच खरी साधना आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला ज्याप्रमाणे सांगतायत, विठ्ठलाला विनंती करतायत की हे भगवंता, कशा प्रकारे माझ्या हातून संतांच्या दासांची सेवा घडो आणि कशा प्रकारे भगवंताकडे ते विनंती करतायत, हे विठोबा, मला तुझा थेट दास नको, तर संतांचा दास कर, पण त्याही पेक्षा मला संत दासांच्या दासांचा दास बनव. ही नम्रतेची पराकाष्ठा आहे. आपल्याकडे असे मानले जाते की जो जितका मोठा भक्त तो तितका विनम्र. संत हा जरी सर्वोच्च मार्गदर्शक असला तरी त्याचा दास देखील श्रेष्ठच असतो. तुकाराम महाराज स्वतः संत असूनही मी कोणाच्या पायाशी राहू शकतो का, हीच विनंती करत आहेत. जर मला संत सेवा करायला मिळणार असेल तर मी हजारो जन्म घ्यायला देखील तयार आहे, तेही सुखाने, आनंदाने. आता या ठिकाणी मग होत कल्पवरी. तर कल्प म्हणजे काय? तर अनंत जन्म. जन्म, मृत्यू, गर्भवास सामान्यतः दुःखद गोष्ट मानली जाते. पण तुकाराम महाराज म्हणतात की संत सेवा करता यावी यासाठी गर्भवासही आनंदाने सहन करेल. आणि मग कल्पपर्यंत मला खुशाल गर्भवास प्राप्त होत. भक्तीमध्ये मोक्षाची अपेक्षा न ठेवता सेवा करत राहणे हीच सर्वोच्च भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनातील सर्व संकल्प, ते वैयक्तिक असोत, आध्यात्मिक असोत, सर्वच मी तुझ्या सेवेसाठी समर्पित करतो. जीवनात अनेक संकल्प, ध्येय, इच्छा, योजना असतात, पण तुकाराम महाराज म्हणतात, माझा प्रत्येक संकल्प हा फक्त तुझी सेवा करणे हाच असावा. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज या ठिकाणी विठोबाला विनंती करतायत. तर या अभंगाचा एकंदरीत सारांश जर आपण बघितलं तर सदा सर्वदा माझ्या मुखामध्ये भगवंताचं, त्या विठोबाचं नाव राहावं आणि माझ्या हातून संतांच्या दासांची सेवा घडो, हीच आहे. तर या ठिकाणी जी विनंती आहे भगवंताकडे, विठोबाकडे संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे, आणि अशीच सेवा जर आपल्याकडून आजच्या जीवनामध्ये जर घडली तर खरेच आपण पुण्यवान आहोत. आणि यासारखा आनंद,
यासारखं भाग्य कोणाचंही नाही. जर आपल्या हातून सुद्धा संतांच्या दासांची सेवा जर घडत असेल तर खरंच आपण भाग्यवान आहोत. तर मंडळीनो, आजच्या या अभंगाचा म्हणजेच मददास करी त्याचा संत दासाच्या दासाचा हा जो अभंग आहे, या अभंगाचे निरूपण भावार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही चुकलं असेल तर ती चुकी पदरात घ्यावी. एक लहान मूल, तुमचं बाळ, तुमचा भाऊ, छोटा भाऊ म्हणून ती विनंती, तुमचं लेकरू म्हणून विनंती, जर काही चुकलं असेल तर ती पदरात घ्यावं. आणि हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचा सदा तळमळ चित्ताची हळहळ हा अभंग, या अभंगाचा भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन बघणार आहोत. या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर आणत राहू. मंडळींनो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. सदा तळमळ चित्ताची हळहळ, सदा तळमळ चित्ताची हळहळ, या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज अशांत आणि वासनाग्रस्त मनाची अवस्था सांगतात. ज्या व्यक्तीच्या चित्तात सदैव असंतोष, द्वेष, चिंता, वासना, मोह, लोभ, स्पर्धा आणि दुर्भावना असते, त्याचे अंतःकरण तळमळत आणि हळहळत असते. अशी व्यक्ती हसते, बोलते, खाते, पिते हे आपल्याला दिसतं, पण तिच्या आत एक प्रकारची ताणतणावाची जळजळ सुरू असते. ही तळमळ म्हणजे आध्यात्मिक रिकामेपणा. म्हणजेच ज्याच्या मनात हरिभक्ती नाही तो सुखी कसा बरं असणार. त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. अशा व्यक्तीचं दर्शन देखील नको, असं तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात. कारण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात भगवंत नाही, भगवंताचं नामस्मरण नाही, असा व्यक्ती जिवंत असूनही शवाप्रमाणे तो असतो. त्याच्या आयुष्यात चैतन्य नसतं, जे हरिभक्तीमुळे येतं. त्या व्यक्तीच्या जीवनात काहीही चैतन्य, सेवा, साधना, करुणा, समर्पण नाही. फक्त देह आहे पण देव नाही, श्वास आहे पण आत्मज्ञान नाही, जगणं आहे पण त्या जगण्याला अर्थ नाही. म्हणूनच तुकाराम महाराज त्या संगतीपासून, तशा व्यक्तीपासून दूर राहण्याचा आपल्याला सल्ला देतात. कुशब्दाची घाणी अमंगळ विलीवाणी. ज्या व्यक्तीच्या मुखातून निंदा, अश्लीलता, खोट, द्वेष आणि फक्त कुरकुर निघते, तिची वाणी अमंगळ वाणी ठरते. अशी वाणी म्हणजे एक प्रकारचा सांस्कृतिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रदूषण आहे. ही अमंगळ वाणी फक्त तणाव आणि अधपतनच वाढवते. या ठिकाणी कुशब्दाची घाणी हे अत्यंत मार्मिक वर्णन आहे. जसं वास घेणं अशक्य, तसंच ऐकणंही अशक्य. ही वाणी आत्म्याला शुद्ध करत नाही, उलट दुरावते. ने शब्द पर, तुका म्हणे परोपकार. अशा व्यक्तीला दुसऱ्यासाठी बोलणं, काम करणं, मदतीची भावना याबद्दल काहीच ज्ञान नसतं. आणि अशा व्यक्तीला त्या भगवंताच्या, त्या परमात्म्याविषयी, त्या भगवताविषयी ज्ञान नसतं, त्याच्या भक्तीविषयी ज्ञान नसतं.
आणि त्या भगवत प्राप्तीसाठी काय करावं लागतं याचंही ज्ञान नसतं. या ठिकाणी परोपकार म्हणजे निर्लोभी सेवा, जी त्या व्यक्तीच्या स्वभावातच नसते. अशा लोकांमध्ये आपल्याला काही मिळेल तरच काही करावं हा व्यवहार असतो. सेवा, प्रेम, निस्वार्थता ही त्यांच्यासाठी परकी संकल्पना आहे. तर मंडळींनो, या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये सांगतात की चित्ताची जी तळमळ आहे ती कशा प्रकारे आहे. असंतुष्ट आहे, वासनांमध्ये अडकलेलं मन आहे, आणि यामुळेच तो व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. आणि असा व्यक्ती जो सदा तळमळत असतो, हळहळत असतो, ज्याच्या आयुष्यात हरिभक्ती नाही, हरिभजन नाही, भगवन नाम नाही, असा व्यक्ती मृत शवासारखा असतो. कारण भक्तीशिवाय, चांगल्या संगतीशिवाय जीवन मृतासमानच ठरते. अमंगळवाणी हे तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलंय. अमंगळवाणी म्हणजे कटू बोलणं, खोटं बोलणं, म्हणजे वाणीचं अपवित्र होणं. चौथ्या ओळीमध्ये परोपकाराचा अभाव या ठिकाणी सांगितलेला आहे. निस्वार्थ सेवा न करणाऱ्या व्यक्तीचा संग टाळावा. कारण जेव्हा आपण अशा व्यक्तीसोबत राहतो ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयी भाव नाही, ज्याच्या आयुष्यात चैतन्य नाही, ज्याची वाणी अमंगळ आहे, ज्याच्या मनामध्ये परोपकाराची भावना नाही, असा व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या संगतीत राहतो आणि त्या गुणांमुळे आपल्यालाही त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि जर का आपण त्या गुणांना आत्मसात केलं तर आपलं सुद्धा जीवन अशाच प्रकारे तळमळतं, हळहळ करणारं, चैतन्यहीन बनून जातं आणि आपल्याला कधीच शांती, सुख, समाधान लाभत नाही. आता या अभंगामध्ये आपण काय संदेश घेऊ शकतो? तर मंडळींनो, जर आजूबाजूला असा व्यक्ती असेल किंवा आपण स्वतः जर यामधील काही गुण असतील तर आपण स्वतःही संत तुकाराम महाराजांकडून शिकून घेऊ शकतो की कशा प्रकारे आपण स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी, समाधानासाठी चांगली झोप लागावी, मन शांत राहावं, त्यासाठी काय करावं. तर संत तुकाराम महाराज सांगतात, नामस्मरण करावं, संत संगत धरावी, संत विचार, साधू संग आवश्यक आहे. आपली वाणी ही सत्य, सौम्य आणि मंगळ असावी. जेव्हा आपण एखाद्याला बोलतो त्यावेळी समोरच्याला आपल्या बोलण्याचा राग, आपल्या बोलण्यामुळे त्रास न होता त्याच्या मनाला एक आत्मिक सुख लाभलं पाहिजे. यानंतर या अभंगातून आपल्याला परोपकार, सेवाभाव, सहकार्य ही जीवनाची खरी शोभा आहे हे शिकायला मिळतं. अशांत मनाचे संग, निंदक व वाईट वागणुकीच्या व्यक्तींपासून अंतर राखणे हे अध्यात्माचे एक महत्वाचे अंग आहे. आणि या अभंगात सुद्धा संत तुकाराम महाराजांनी आपल्याला हेच समजून सांगितलंय की अशा लोकांपासून दूर राहा, कारण हे लोक जे आहेत हे शवाप्रमाणे असतात. मंडळींनो, आपणही चांगल्याची संगत धरूया, चांगलं आयुष्य घडूया. कारण ज्याप्रमाणे आपण संगतीत राहतो, ज्या व्यक्तींच्या आपण संगतीत असतो, त्या व्यक्तींचा एक ना एक गुण लागल्याशिवाय आपल्याला राहत नाही. त्यामुळे जर वाईटासोबत राहत असाल तर आजच संगत सोडा, आणि जर चांगल्या सोबत राहत असाल तर तुम्ही फरक जाणवेल. आज जर तुम्ही संगत तुमच्या हिशोबाने निवडली, जे चांगलं आणि वाईट, महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला चांगलं आणि वाईट हे कळायला पाहिजे. चांगलं म्हणजे जे आपल्या मनाला चांगलं वाटतं ते नाही, जे खरंच चांगलं आहे ते चांगलं. कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला स्वतःला चांगल्या वाटतात
पण त्या खऱ्या अर्थानं चांगल्या नसतात. तर मंडळींनो, थोडासा विचार करूया आणि सुंदर आयुष्य घडूया. त्यासाठी आपल्याला संतांचं जे वाङ्मय आहे, ग्रंथ आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहित नाही तुम्ही कोणकोणते ग्रंथ आतापर्यंत वाचलेत, पण तुम्ही सुरुवात जी आहे संत तुकाराम महाराजांच्या ग्रंथापासून, गाथेपासून करू शकता. आणि जसजसे तुम्ही या गाथेला वाचत जाल, समजून घेत जाल, तसतसं तुमचं आयुष्य खरंच सुंदर होत जाईल. आणि त्या प्रत्येक गोष्टीपासून तुम्ही दूर राहाल ज्या तुमच्यासाठी आवश्यक नाही, ज्या तुमच्या जीवनासाठी आवश्यक नाही. तर मंडळींनो, एकदा विचार करा आणि प्रत्येकाच्या घरात संत तुकाराम महाराजांची ही गाथा, अभंग गाथा सगळ्यांच्या घरात असली पाहिजे. फक्त घरात असून चालत नाही. रोज फक्त तुम्ही 5 मिनिटं वाचा, तुम्ही फक्त 2च अभंग वाचा, ते समजून घ्या. आणि समजून घेतल्यानंतर तसे वागण्याचा प्रयत्न करूया. मंडळींनो, तुम्ही नुसते अभंग त्या ठिकाणी वाचा. जर अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपलं चॅनल आहेच. तर चला मग सोबत एकमेकांसोबत आपण आयुष्य घडूया, सुंदर आयुष्य बनूया. आणि त्या पांडुरंगाला पुन्हा एकदा नमन करून आपण सुंदर आयुष्याला सुरुवात करूया. तर मंडळींनो, या अभंगाचा आपण भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला. हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत शवलोकी. तर मंडळींनो, या अभंगाचा आपण भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन बघणार आहोत. तर मंडळींनो, जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत राहू. आणि हो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका, आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर मंडळींनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत शवलोकी. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज एकादशी या व्रताचे आध्यात्मिक महत्व समजून सांगतायत. एकादशी म्हणजे आत्मशुद्धी, संयम, भगवंताशी जोडलेला दिवस. जे एकादशीचे व्रत घेत नाहीत त्यांची वैष्णवपणाची ओळखच नाही, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. जो भगवंताच्या या दिवसाचं जे आहे स्मरण करत नाही, आठवण ठेवत नाही, एकादशी या व्रताचं पालन करत नाही, तो माणूस समाजात जिवंत असला तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो प्रेत आहे. कारण त्याच्या जीवनात भक्ती, साधना, शुद्ध आचरणाचा अभाव आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत शवलोकी. यापुढे महाराज म्हणतात, त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाये करा करा. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज त्या व्यक्तीच्या जीवनाचे दिवस काळ स्वतः मोजतो असे सांगत आहे. कोण व्यक्ती? जो एकादशीचे व्रत करत नाही त्या व्यक्तीविषयी. अशा व्यक्तीच्या मरणाची वाट काळ स्वतः बघतो आणि ते मरण आनंददायक न होता रागाने दात ओठावर खाऊन घडवतो. ही अतिशय खोल रूपकात्मक भाषा आहे. इथे काळ केवळ मृत्यू नसून तो आध्यात्मिक अपयशाचे प्रतीक आहे. ज्याच्या आयुष्यात भगवंताचे नाम नाही तो काळाच्या क्रोधाचा पात्र होतो. जयाची ये द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाना. या ठिकाणी तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, ती भक्ती, शुद्धता, प्रभूचं प्रतीक आहे.
ज्याच्या घराच्या दारामध्ये तुळशीचे झाड नाही, त्या घरात आध्यात्मिक शुद्धता नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. असं घर म्हणजे स्मशान समजा. तिथं शुद्ध विचार, भजन, कीर्तन, भगवंताचं नामस्मरण नसतं. त्यामुळे तिथं प्राण असूनही प्राणवृत्ती नाही. जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी तापा. इथे भवसागरातील त्रिविध ताप, आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक दुःख सांगितले आहे. वैष्णव म्हणजे भगवंताशी जोडलेली व्यक्ती. जर कुळामध्ये एकही वैष्णव नसेल तर ते कुटुंब, वंश भवसागरात बुडतो. एका संताचा प्रभाव संपूर्ण घर, गाव, वंश यांना उद्धारतो. ज्यांचं जीवन फक्त प्रपंचात अडकलेलं आहे, त्यांचं भवितव्य अंधारमय. विठोबाचे नाम न उच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड रजकाचे. नु उच्चारी, विठोबाचे नाम नु उच्चारी जे तोंड. या ठिकाणी विठोबा हे ईश्वराचं सगुण रूप, भक्तांचा प्राण. नु उच्चारी म्हणजे उच्चार करत नाही. आणि ज्या तोंडातून भगवंताचं नामस्मरण होत नाही, ते तोंड म्हणजे धोब्याच्या गटारासारखं, असं संत तुकाराम महाराज सांगतात. इथे तुकाराम महाराज सांगतात की हरिनामाचा अभाव म्हणजे आंतरिक मलिनता आहे. बाह्य रूप, आरती, पूजा असूनही उपयोग नाही. जोपर्यंत मनामध्ये भाव आणि मुखामध्ये भगवंताचं नाम नाही, तोपर्यंत त्या शरीराचा उपयोगच नाही. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीचिया. या शेवटच्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज थेट संदेश देत आहेत, सांगतायत, ज्याचे हात पाय, एकंदरीत आपलं शरीर जे आहे, हरी कीर्तनात, सेवेत, नामस्मरणात वापरले जात नाही. भगवंताच्या पूजे अर्चेमध्ये, नामस्मरणामध्ये जर विलीन होत नाही, तर त्याचे हातपाय म्हणजे फक्त लाकडासारखे निर्जीव समजावे. शरीर आहे, पण त्यातून काहीच साध्य होत नाही. तो देह हरिकृपेचा उपयोग करत नाही आणि म्हणूनच व्यर्थ आहे. तर मंडळींनो, संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगामध्ये पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय की जो एकादशी सारखे व्रत, उपवास पाळत नाही, व्रत करत नाही, त्यांचं जीवन म्हणजे एक आध्यात्मिक मृत्यू आहे. शरीराने तो जिवंत असतो, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो प्रेता समान असतो. त्या व्यक्तीच्या जीवनाचा उपयोग न राहिलेला असतो, कारण त्यात भक्ती, आत्मानुशासन आणि शुद्ध विचारांचा अभाव असतो. अशा व्यक्तीचं जीवन मरणाच्या वाटेकडे चाललेलं असतं. काळ म्हणजे नियती, कर्माचा न्याय करणारा कालपुरुष, तो देखील अशा व्यक्तीवर रागावलेला असतो. म्हणजेच अशा व्यक्तीने जीवनाच्या संधी वाया घालवलेल्या असतात. यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये तुळशीचे महत्व सांगितले. कशा प्रकारे तुळस हे शुभतेचं, शुद्धतेचं, भक्तीचं प्रतीक आहे. आणि ज्या घरात तुळस नाही, ते घर आध्यात्मिक दृष्टिकोनातून निर्जीव आहे, ते स्मशानासारखं आहे. याचा अर्थ असा की त्या घरात भगवंताचं स्मरण, कीर्तन, सत्संग, नामजप होत नाही. यानंतर चौथ्या ओळीमध्ये वैष्णव म्हणजे भगवान विष्णूचा भक्त, साधा, नम्र, शुद्ध आचरण असलेला व्यक्ती. जर कुळामध्ये एकही वैष्णव नसेल तर संपूर्ण वंश त्रिविध तापांनी त्रस्त होतो. संतांची उपस्थिती वंशात प्रकाश, शांती, कृपा घेऊन येते. आता वैष्णव म्हणजे काय आणि विष्णुदास म्हणजे काय, याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण माहिती देऊया. चला तर यानंतर पाचव्या ओळीमध्ये सांगतात, विठोबा म्हणजे भक्ती, प्रेम, शरणागती. ज्याच्या मुखातून विठोबाचं नामस्मरण नाही, मनामध्ये भगवंताविषयी भाव नाही, अशा व्यक्तीचं तोंड, मुख म्हणजे
एखाद्या गटार किंवा अपवित्र कुंडासारखा आहे. म्हणून वाणीतील पावित्र्य हे भक्तीचं लक्षण मानलं जातं. देह आहे पण उपयोग नाही. जो कीर्तन, सेवा, परोपकार, नामस्मरण करत नाही, त्याचे शरीर म्हणजे केवळ लाकडासारखं जिवंत असूनही मृतवत आहे. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचा आपण भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग, या अभंगाचा भावार्थ, निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, अभंग, कथा आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत राहू. आणि हो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका, ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढी बिके, उतरी घर राखती. आम्ही सदैव सुडके. तुकाराम महाराज विनोद आणि करुणेच्या मिश्र भावनेतून सांगतात की आम्ही नेहमीच सुडके म्हणजे अत्यंत गरीब स्थितीत असतो. कोणतीही वस्तू साठवत नाही, लोभ करत नाही, आणि त्यामुळे आमच्याकडे चोर येण्यासही घाबरतो, कारण चोरण्यासारखं काही नसतंच. आम्ही जेव्हा भिक्षा मागायला बाहेर जातो तेव्हा घरावर कुत्री पहारा देतात. आता या ठिकाणी ही प्रतिमा म्हणजे आमचं आयुष्य इतकं निर्मळ, त्यागमय आणि भौतिक वस्तूंशिवाय चाललेलं आहे की त्याची रक्षा करण्यास कुत्रे सुद्धा पुरेसे आहेत. मंडळींनो, या ठिकाणी वैराग्याचं एक अतिशय सुंदर प्रतीक आहे, जिथे मनुष्य देहातील मीपणाही नाहीसे झालेला आहे. नांदणूक ऐसी सांगा, नाही तरी वाया भागा, थोरपण अंगा तरी ऐसे आणावे. या ठिकाणी संत तुकाराम महाराज विचारतात की खरी नांदणूक म्हणजे काय हो? म्हणजे असं जीवन जिथे चिंतेपासून मुक्तता आहे, जिथं देवाच्या कृपेवर संपूर्ण विश्वास आहे. जर हे जीवन तुम्हाला मान्य नसेल तर बाकी सगळे मार्ग व्यर्थ आहेत. वाया भागा म्हणजे व्यर्थ धावपळ आहे. जर खरोखर थोरपण, मोठेपणा हवा असेल तर तो भक्तीने, नम्रतेने आणि साधेपणाने मिळतो. धन, प्रतिष्ठा आणि अहंकार याने नाही. अक्षय साचार केले सायासा निघळ, एरंडी शिवार दुजा भार न साहती. या ठिकाणी अक्षय साचार म्हणजे भक्तीचं असं घर तयार केलेलं आहे जे क्षणभंगूर नाहीये, जे काही क्षणासाठी आहे असं नाहीये. हे घर भौतिक घर नाही. ज्या भौतिक वस्तू असतात त्या क्षणभंगूर असतात, त्या काहीच काळासाठी असतात. पण या ठिकाणी जे भक्तीचं निवास आहे, एक आध्यात्मिक बांधणी आहे. या घराची उभारणी सायास केले, सायासानी घर. सायास म्हणजे काय? अथक परिश्रमाने, खूप प्रयत्नाने झाला आहे, आणि ते एरंडाच्या आणि शेराच्या लाकडाने बनलेलं आहे. आता या ठिकाणी एरंडाचं झाड जे आहे, या ठिकाणी बघू शकता, केले सायासानी घर हे दर्शवतं की हे घर खूप कठोर संयम, वैराग्य आणि भक्तीच्या साहित्याने बनवलेलं आहे. पण त्याला दुसऱ्याचा भार नको आहे, कारण ते स्वावलंबन आणि स्वतःच्या साधनेनेच उभं केलं आहे.
धन कन घरोघरी, पोट भरे भिकेवरी, जतन ती करी, कोण गुरे वासरे. धन धान्य सगळ्यांच्या घरी आहे तो, आमच्याकडे नाही. पण आम्हाला त्याची हाव पण नाही. आमचं पोट फक्त भिक्षेवर भरतं आणि त्यामध्ये आम्हाला समाधान आहे. आम्ही समाधानी आहोत. गुरे वासरे, त्यांचा गोठा, ही सगळी जड रूपे आहेत. आम्ही त्यातून मोकळे आहोत, कारण आमचं जीवन लोभमुक्त आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराज काय सांगू इच्छितात, तर ते म्हणतात, जास्त मिळवणं हे सुखाचं प्रमाण नाही. कारण सुख कशात आहे, तर मनशांतीमध्ये. एखाद्या व्यक्तीकडे गरगंज पैसा आहे, जमीन आहे, भौतिक सुविधा आहेत, मोठं घर आहे, पण जर मनशांतीच नाही आहे, तर त्या व्यक्तीकडे ते सगळं असून काय फायदा आहे का हो? तुम्हीच सांगा. नाही ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती. जाली सकळ निश्चिंती, भांडवल शेनमाती, जळझळीत भिंती, वृंदावनी तुळशीची. अहो, निश्चिंती म्हणजे या ठिकाणी चिंता, मोह, लोभ यामधून संपूर्णतः मुक्तता झाली आहे. आता आमचं यामध्ये भांडवल काय हो? शेनमाती, साधीपणाचं हे प्रतीक आहे. जरी आमच्या घराच्या भिंती झळाळत नसल्या तरी आमच्या दारात असलेलं तुळशीचं वृंदावन, जे तुळशी वृंदावन आहे, ते त्या सगळ्यांच्या पुढे झळाळत आहे. म्हणजे सच्ची भक्ती हेच खरंच सौंदर्य या ठिकाणी सांगितलंय. यामधून आपल्याला शिकायला हे मिळतंय की बाह्य देखाव्यापेक्षा अंतःकरण शुद्ध असणं हेच देवाला प्रिय आहे. त्यामुळे बाह्य दिखाव्यावर जाऊ नका आणि दिखावा करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. कारण भगवंताला बाह्य दिखावा गरजेचा नाहीये. तो गरजेचा भगवंताला वाटत पण नाहीये. त्याला फक्त पाहिजे तुमच्या मनातील शुद्ध भाव. तुका म्हणे देवा अवघा निर्विला हेवा, कुटुंबाची सेवा तोच करिया मुचा. तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतायत, हे देवा, तूच आमचं कुटुंब, आमचं सर्वस्व तूच सांभाळतोयस. भक्त परमेश्वरावर सर्वस्व अर्पण करतो आणि परमेश्वर ही भक्ताची जबाबदारी घेतो. या ठिकाणी समर्पण भाव सांगितलेला आहे. आपल्याला जे निश्चिंत जे आहे, आपल्याला निश्चिंत होता आलं पाहिजे. सगळं भगवंताच्या देवावर सोपवता आलं पाहिजे की बाबा रे, तूच आता करता धरता आहेस, जे काही होईल आता तूच आहेस. जेव्हा हा भाव, समर्पण भाव येईल, तेव्हा आपण भक्तीच्या मार्गावर अजून पुढे गेलेलो असू. तर मंडळींनो, या अभंगामध्ये ज्याचं जीवन काही नाही असं दिसतं, त्याचं जीवन खरंच सर्वस्व आहे. कारण त्यामध्ये नामस्मरण आहे, भक्ती आहे आणि समाधान आहे. संतांच्या जीवनात दारिद्र्य नसून वैराग्य आहे आणि या वैराग्यातच तो मोक्षाचा मार्ग चालतो. त्या परमेश्वरावर, भगवंतावर नितांत श्रद्धा असेल तर तोच भक्ताचं कुटुंब चालवतो. भौतिक गोष्टींना फारसा अर्थ नाही. भक्ती आणि नम्रता हीच खरी संपत्ती आहे. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी या अभंगाचा भावार्थ, निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी मंडळी. तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे,
या अभंगाचा भावार्थ, निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळींनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. पराविया नारी माऊली समान, मान लिया धन काय वेचे. पराविया नारी माऊली समान, मानी लिया धन काय वेचे. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, जर आपण दुसऱ्याच्या पत्नीला, स्त्रीला माते समान मानले तर यात आपले काहीच नुकसान होत नाही. याउलट लोकांच्या स्त्रीला, पत्नीला, परस्त्रीला जे मान देतात, त्यांचा आदर सन्मान करतात, अशा वागणाऱ्याची चरित्र शुद्धी होते, मन निर्मळ राहते आणि समाजात त्याचा आदर वाढतो. आता या ठिकाणी वेचे, वेचे म्हणजे गमावले, खर्च झाले. आता यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की पराविया नारी म्हणजे दुसऱ्याच्या स्त्रीला, पत्नीला जर आपण माते समान मानले तर आपलं काय जाईल बरं? काही खर्च होईल का? पैसे खर्च होईल का? जर एखाद्याला मान सन्मान दिला तर नाही ना. मग तर त्यामुळे आपण परस्त्रीला आई समान मानले पाहिजे. आणि ही मानवी संस्कृती व नीतिमत्तेची उत्तम पातळी आहे. यातून आत्मा उत्पन्न होतो, निर्मळ होतो, शुद्ध होतो. त्यामुळे जेव्हा कधी असा वेळ येईल त्यावेळेस नक्कीच परस्त्रीचा मान सन्मान करा, अपमान करू नका. यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, न करिता परनिंदा द्रव्य अभिलाष, काय तुमचे यास वेचे सांगा. जर आपण दुसऱ्याची निंदा केली नाही, म्हणजे कुणावर दोषारोप टाकले नाही किंवा कुणाच्या मालाची अभिलाषा केली नाही, लोभ धरला नाही, तर त्यात आपले काय गेले बरं आणि काय जाईल बरं? पण आता आपण आजूबाजूला बघतो, बऱ्याचदा असं होतं की काही मंडळी जी आहे त्यांना दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय जेवणच जात नाही. आणि अशा लोकांची पोटे जी आहे ती नेहमी दुखत असतात. कशामुळं? तर हे फक्त निंदा करायची, मनामध्ये काही ठेवायचं नाही आहे, सांगत राहायचं. याने काही 2 शब्द आपल्याला सांगितले की त्याचे 4 शब्द करून दुसऱ्यांना सांगायचे आणि फक्त दुसऱ्याची निंदा करत राहायचं आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतायत की बाबांनो, दुसऱ्याची निंदा करू नका. कारण ज्यावेळी आपण दुसऱ्याची निंदा करतो त्यावेळी आपलं मन शांत राहत नाही आणि मन शांत नसल्यामुळं आपल्या शरीराला जी एनर्जी असते, ताकद असते. बघा तुम्ही एखाद्या वेळेस जर तुम्ही कोणाची निंदा करत नसाल सध्या, तर एखाद्या वेळेस करून बघा. जेवढी एखाद्याचं कौतुक करायला ताकद लागते ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपल्याला एनर्जी जी आहे ती निंदा करण्यासाठी लागते. त्यानंतर संत तुकाराम महाराज म्हणतात, बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. जर आपण दुसऱ्याची निंदा करण्याऐवजी, परस्त्रीचा अपमान करण्याऐवजी आपण जर एका ठिकाणी बसलोय, शांत बसलोय आणि त्या शांत बसण्यात आपण रामनाम घेतलं, रामनामाचा जप केला, हरिनाम घेतलं, तर त्यात कोणता शारीरिक श्रम होतोय मला सांगा बरं? असं कोणतं मोठं काम त्या ठिकाणी होत आहे? हे काम तर अगदी सहज, सोपं आणि मनाला शांती देणार आहे. यामध्ये ईश्वर स्मरण हे श्रमाविना लाभ देणारं कार्य आहे. वेळ देणं हेच खरं श्रम आहे. त्यामुळे जर आपण एका ठिकाणी बसलो असू, कोणाविषयी वाईट विचार, कोणाच्या धनाविषयी लोभ धरण्यापेक्षा, कोणाच्या स्त्रीविषयी वाईट विचार ठेवण्यापेक्षा आपण ईश्वर नाम घेतलं, भगवंताचं नाव घेतलं, हरिनाम जप केला, तर ते केव्हाही चांगलं आहे. संतांचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा.
अहो, संत जे सांगतात ना, ते आपल्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असते. त्यावर विश्वास ठेवल्याने, संतांच्या वाटेवरती, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालल्याने त्यांची जी शिकवण आहे ती जर आपण शिकून घेतली, त्यांचे तत्व आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, त्यांची शिकवण आत्मसात करण्याची जर प्रयत्न केला, तर आपल्याला सत्य मार्ग सापडतो. या जीवाच्या उद्धारासाठी, या जीवाच्या कल्याणासाठी संत जे आहेत योग्य प्रकारे मार्ग दाखवू शकतात. त्यामुळे संतांच्या उपदेशावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण जर संतांच्या उपदेशावर विश्वास ठेवला तर मला सांगा, आपलं काय जाईल बरं? काहीच नाही ना. मग एकदा विचार करून बघा. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे आस ऐसे सांगा. अहो, खरं बोलण्यासाठी कशाचाही खर्च, श्रम लागत नाही बरं का. खोटं बोलण्यासाठी मात्र आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. कारण आपण काय बोलतोय हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. कारण खोटं बोलणं एवढं सोपं नाही आहे. जेव्हा एखादा खोटं बोलतो तर त्या व्यक्तीला ते खोटं लपवण्यासाठी अजून 10 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि कधी कधी त्यातूनही सुटका नाही. जर सापडलं तर ते सगळं मागचं पुढचं एक होऊन जातं. तर त्यामुळे होता होईपर्यंत मी तर म्हणतो खोटं बोलूच नका. तर या ठिकाणी खरं बोलण्यासाठी कशाचाही खर्च लागत नाही, श्रम लागत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात, काय वेचे असं ऐसे सांगा. बरं, काय खर्च होतो याच्यासाठी? काहीच नाही ना. मग पण खरं बोलल्याने माणसाला जे आहे हलकं वाटतं आणि इतरांना सुद्धा आपल्यावरती विश्वास बसतो. आणि जे नातं आहे, नाते संबंध आहे, ते दीर्घ काळापर्यंत टिकतात. कारण एकदा का एखाद्याला कळालं की तुम्ही खोटं बोलताय, ते केव्हाही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि एकदा का तुम्ही विश्वास गमावला तर विश्वास बसणं खूप अवघड असतं. कारण आपण गोष्टी कमावतो, ज्या गोष्टी आपण कमावतो त्याला खूप वेळ लागतो, पण गमावण्यासाठी आपल्याला एक क्षण सुद्धा पुरेसा आहे. त्यामुळे विश्वास सुद्धा अशी एक मौल्यवान वस्तू आहे, सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. कारण सोनं तुम्ही पुन्हा कमवू शकता, पण विश्वास मात्र नाही. त्यामुळे कधीही खोटं बोलू नका, खरं बोला. आणि खरं बोलण्यासाठी आपल्याला पैसा, अडका, मेहनत काहीच लागत नाही. तुका म्हणे देव जोडे याच साठी, आणि कथे आटी न लगे काय. तुकाराम महाराज म्हणतात, यावर सांगितलेल्या गोष्टीमुळेच माणूस ईश्वराशी जोडला जातो. यासाठी वेगवेगळ्या कठीण साधना, कर्मकांड, यज्ञ, अटीशीर, व्रते आवश्यक नाहीत. सत्यवर्तन, संत सेवा, ईश्वरनाम, संयम, नम्रता हेच खरे साधन आहे. आपण सगळ्यात अगोदर पहिल्या ओळीमध्ये बघितलं की आपण परस्त्रीला माते समान मानायला पाहिजे. यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये आपण बघितलं की आपल्याला दुसऱ्याची निंदा करायची नाही आणि दुसऱ्याच्या धनावरती आपला डोळा नसायला पाहिजे. तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला शिकायला मिळालं की आपण रिकामा वेळ वाया न घालवता हरिनामस्मरण, राम राम म्हणायला पाहिजे. आणि चौथ्या ओळीमध्ये आपल्याला शिकायला मिळालं की संतांचे वचन जे आहे ते आपण मानायला पाहिजे, संतांवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच कारणाने आपलं कल्याण होईल. त्यानंतर पाचव्या ओळीमध्ये सांगितलंय, खरे बोलता कोण लागती सायास. खरं बोलायला पाहिजे, खोटं बोलू नये. तर अशा प्रकारे जे आहे 5 तत्व आज आपल्याला या अभंगातून शिकायला मिळालेले आहेत. आणि हे जे 5 तत्व आहे ते जर आपण फॉलो करायला सुरुवात केली, त्याचं आचरण करायला सुरुवात केली, तर आपलं कल्याण हे नक्कीच होईल. तर संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितले की धर्माचरण, सद्वर्तन खूपच सोपं आहे. त्यासाठी ना धन लागतं, ना कष्ट लागते. फक्त आपलं आचरण, सत्य, संयम, संत विचार आणि
ईश्वर स्मरणाने युक्त असावं लागतं. परस्त्रीला माते समान मानणं, परनिंदा टाळणं, रामनामाचा जप करणं, संतांवर विश्वास ठेवणं आणि सत्य बोलणं, हे 5 मार्ग आपल्याला ईश्वराशी जोडतात. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा प्रयत्न जो आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर मंडळींनो, हा जो अभंग आहे हा आपल्या परिचयाचा अभंग आहे. कारण बऱ्याचदा हा अभंग आपण ऐकलेला आहे. या अभंगावरील कीर्तन हे सुद्धा ऐकलेले असेल मंडळींनो. आणि हा अभंग जो आहे आपण बरेचदा दृष्टांत म्हणून किंवा एखाद्याला उदाहरण म्हणून आपण सांगत असतो. कारण आपण जर आजूबाजूला बघितलं की एखाद्याचा मुलगा जो आहे तो खूप छान काम करतो, त्याचा व्यवहार चांगला आहे, त्याची वागणूक चांगली आहे आणि समोरच्याला सुद्धा तो मान सन्मान देतो. आणि तशाच प्रकारे त्याचे वडील सुद्धा त्याचप्रमाणे की जे वारकरी आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं गुणधर्म जे आहे ते सुद्धा दोघांचे सारखे. जर वडील चांगले आहेत आणि त्यांच्या पोटी सुद्धा पुत्र रत्न जे आहे ते सुद्धा चांगलं आहे, तेव्हा आपण बऱ्याचदा या पहिली जी ओवी आहे ती आपण बऱ्याचदा वापरतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण वडिलांसारखाच मुलगा पुण्यवान आहे, भाग्यवान आहे, चांगला भक्ती करतो, वाचन आहे, कीर्तन श्रवण चांगलं आहे, त्यावेळी आपण सहज बोलून जातो. हा जो अभंग आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर आज याच अभंगाचा आपण भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामध्ये जसं आपण अगोदर उदाहरण दिलेलं आहे मुलगा आणि वडिलांचं, यामध्ये सांगितल्याप्रमाणे जशा अशुद्ध आणि गुणकारी बीजांपासून मधुर रसाळ सदृढ फळे मिळतात, त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणामध्ये, मनात आणि वागण्यात पूर्णतः शुद्धता आहे, त्याच्या जीवनातून जो काही व्यवहार, बोलणे, कृती बाहेर येते तेही रसपूर्ण, प्रभावशाली आणि जनहितकारक असते. आता शेतकऱ्यांना माहिती असतं की कोणत्या बीजामधून आपल्याला जी फळे आहेत किंवा उत्पन्न जे आहे चांगलं राहणार आहे. आंब्याच्या कोळी जे आहे, आंब्याची कोळी जर लावली तर त्यामधून आपल्याला आंबेच खायला मिळतील. जर आपण कडुलिंबाचं झाड लावलं तर त्यानंतर आपल्याला कडुलिंबाचं झाडच त्यामधून मिळणार आहे. यामधून आपण दुसरा अर्थ असाही घेऊ शकतो, जसं आपण पेरतो तसंच उगवतं आणि तेच आपल्याला मिळतं. जसं देणार तसंच मिळणार, अशा पद्धतीने. आता यामध्ये संत तुकाराम महाराज यांनी सांगितलंय की जे संतांचे जे मन आहे ते शुद्ध बीजासारखं असतं आणि त्या बीजामधून त्यांचे वागणे, बोलणे, विचार ही फळांसारखी जलकल्याणासाठी उपयुक्त ठरतात. आता वागणे म्हणजे काय तर कर्म आलंय, बोलणे म्हणजे वाणी, विचार म्हणजे भावना. आता संतांचे जे काही वागणूक असते, त्यांचं जे कर्म असतं, त्यांचे जे विचार असतात ते जन कल्याणासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण इतरांसाठी आदर्श असतो. मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी. ज्याच्या मुखातून जेव्हा जेव्हा वाणी म्हणजे शब्द जे आहेत अमृतासारखे बाहेर येतात, अमृतवाणी,
आपण बऱ्याचदा बघतो आपल्या आजूबाजूला भरपूर असे लोक असतात आणि आपल्याला अनुभव सुद्धा त्याचप्रमाणे येत असतो. जसा व्यक्ती तसा अनुभव. कारण आता दोन प्रकारचे व्यक्ती आहेत जर आपण बोलण्याच्या बाबतीत जर घेतलं. काही लोक इतके मधुर बोलतात, त्यांची वाणी अमृतासारखी असते. म्हणजे त्यांनी जर आपल्याला बोलायला जर सुरुवात केली तर आपल्याला असं वाटतं ऐकतच राहावं. आणि दुसरा व्यक्ती असा आहे की त्याने बोलायला जर सुरुवात केली तर त्या व्यक्तीच्या जवळ आपल्याला थांबू सुद्धा वाटत नाही. इतके त्याचे शब्द धारदार असतात, समोरच्याला त्रास देणारे असतात. तर अशा प्रकारे ज्याची अमृतवाणी आहे तो व्यक्ती सगळ्यांना प्रिय वाटतो, जवळचा वाटतो. पण ज्याची वाणी तिखट आहे त्या व्यक्तीसोबत आपल्याला क्षणभर सुद्धाही थांबू वाटत नाही. आता ज्याच्या मुखामध्ये अमृतवाणी आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराज काय म्हणतात की मुखी अमृतवाणी देह वेचावा कारणे. आता अमृतवाणी म्हणजे काय तर आपण या वाणीमधून त्या भगवंताचं नामस्मरण करावं, त्या भगवंताचं चिंतन करावं. आणि या वाणीमधून जी आपली वाणी आहे, आपले शब्द जे आहे ते भगवंताच्या कारणी लागावे, त्याची सेवेमध्ये लागावे. आता ही अमृतवाणी ती केवळ अमृतासारखी गोड, चैतन्यदायी, उपदेशात्मक असते. अशा संतांचा देह म्हणजे स्वतःचा नसून, स्वतःसाठी नसून इतरांच्या कल्याणासाठी खर्ची पडणारे एक साधन आहे. भगवंताच्या सेवेसाठी, इतरांच्या कल्याणासाठी. आता ही अमृतवाणी असणारे जे लोक आहेत त्यांचा देह जो आहे इतरांच्या सेवेसाठी जातो. आता यामध्ये संतांच्या शब्दांमध्ये आपण बरेचदा बघतो की जे खरे संत आहेत, मी या ठिकाणी खरे शब्द वापरतोय, खरे संत. संतांच्या शब्दांमध्ये कटुता नाही, नसतेच. इतरांना दुखवण्याची वृत्ती नसते. त्यांच्या वाणीतून केवळ प्रेम, करुणा आणि ज्ञान प्रकट होत असतं. आणि म्हणूनच त्यांच्या शरीराचे प्रत्येक अंश समाजासाठी वाहिलेला असतो. अगदी त्या वृक्षाप्रमाणे जो स्वतःसाठी काही न राखता त्याच्या सावलीला येणाऱ्याला सावली देतो, भुकेलेला फळ देतो आणि गरजवंताला आश्रय देतो. अशा प्रकारे सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आता जे संत आहेत, संतांचा देह, मन आणि आत्मा पूर्णपणे निर्मळ असतो. आता या ठिकाणी निर्मळ हा शब्द काय आहे? सर्वांगी निर्मळ म्हणजे त्याचे चित्त शुद्ध आहे. लोकांविषयी त्याच्या मनामध्ये द्वेष नाही, त्याच्या मनामध्ये, त्या व्यक्तीच्या मनामध्ये राग नाही, कसल्याही प्रकारचा लोभ नाही आणि वासना ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्या मनामध्ये नाही. तर तो देह, ते मन जे आहे, ती आत्मा जी आहे ती निर्मळ आहे. त्यांचे चित्त इतके स्वच्छ आणि पावन असते की ती गंगेच्या पाण्यासारखे वाटते. जसे गंगा सर्व दोष दूर करते तसे त्यांच्या सहवासानेही दोष दूर होतात. आता या ठिकाणी गंगा ही केवळ नदी नसून एक शक्ती आहे जी स्पर्शाने आणि भावनेने ही पवित्रता देते. संतांच्या अंतःकरणात दुराभिमान, लोभ, द्वेष, क्रोध यांचा लवलेशही नसतो. त्यांच्या चित्ताची ही निर्मळता त्यांच्या वागण्यात, त्यांच्या संवादात आपल्याला स्पष्ट दिसून येते. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुकाराम महाराज म्हणतात की अशा संतांचे केवळ दर्शन झाले तरी मानवी जीवनातील पाप हे नष्ट होते. आता ते पाप कोणते आहेत तर आधी भौतिक आहे, आधी दैविक
आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे पाप जे आहेत ते नष्ट होतात. 3 प्रकारचे ताप जे आहेत, माफ करा या ठिकाणी पाप नाही तर ताप. तर हे जे ताप आहेत 3 प्रकारचे, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, हे जे ताप आहेत हे दूर होतात. आता या ठिकाणी पूर्णतः आपण जर याच्यातून संदेश घ्यायचा झाला तर ह्या अभंगातून एक संदेश आपल्याला मिळतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. या ठिकाणी आपण आपल्या आत्म्याला, आपल्या स्वतःला जे आहे शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष ह्या गोष्टी आपल्या मनातून काढून टाकण्याचा विचार करा. दुसरी गोष्ट, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारण. या ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या जिभेवर, आपण म्हणतो ना की व्यवहारामध्ये आपण राहायचं असेल तर आपल्या जिभेवरती साखर असायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे मुखी अमृताची वाणी, आपण एखाद्याला समोरच्याला बोलतोय तर आपण आपलं बोलणं जे आहे समोरच्याला त्रासदायक वाटलं नाही पाहिजे. आपलं मन आपल्या बोलण्यामुळे त्याचं समोरच्याचं मन दुखावलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपली वाणी असली पाहिजे. तिसऱ्या ओळीमध्ये सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, जसं आपण अगोदर सांगितलंय की मनामध्ये कोणताच दुर्भावना ठेवायची नाही, दुराभिमान ठेवायचा नाही, अहंकार ठेवायचा नाही, लोभ नाही ठेवायचा, द्वेष नाही, क्रोध नाही, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण या अभंगामधून संदेश घेऊ शकतो. आणि त्यानंतर ज्यावेळी हे सगळ्या गोष्टी आपण या गोष्टींचं पालन करू, आपल्या मनामध्ये आपल्या चित्ताला शुद्ध करण्याचा प्रयत्न करू, आणि ज्यावेळेस आपलं चित्त शुद्ध होईल त्यावेळेस तुकाराम महाराज स्वतः आपल्यासाठी म्हणतील, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. म्हणजे आपल्यातून जे वाईट गुणधर्म आहेत निघून गेले, आपली वाणी शुद्ध झाली, आणि ती वाणी जे भगवंताच्या कारणी भगवंताच्या चरणी अर्पण केली, म्हणजे आपण त्या वाणीमधून नामस्मरण सुरू केलं. आपल्या जोपर्यंत आपला देह आहे ह्या देहातून भगवत भक्ती सुरू केली तर आपण नक्कीच एकदा त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हा अभंग, ह्या अभंगाचा भावार्थ, निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर मंडळींनो, हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग चित्त समाधाने तरी विष वाटे सोने या अभंगाचा भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. चित्त समाधाने तरी विष वाटे सोने. अहो, मनामध्ये समाधान असेल तर ते सोनं सुद्धा त्या विषासारखं वाटतं. आता जे संत मंडळी आहेत, जी खरंच संत मंडळी आहे, जो खरोखरीचा संत आहे, त्याच्या मनामध्ये कसलीच अपेक्षा, हाव मनामध्ये नसते. संतांचं मन जे आहे तृप्त असतं, समाधानी असतं, आणि याच समाधानाकारणे त्यांना कशाच्याही अपेक्षा उरत नाही. आणि जेव्हा हे समाधान आपल्या मनामध्ये येतं त्यावेळी आपल्याला हाव जे आहे उरत नाही. बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय. अहो, हे जग फार खोटं आहे, ढोंगाचं आहे. ज्यांना हे उमगलंय ना त्यांना अधिक सांगावं लागणार नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात की लोक जे आहेत, लोभ, स्वार्थ, अहंकार, फसवणूक यामध्ये गुंतलेले. जगातील सर्व सुखे आपल्या जवळ असली पाहिजे याच भ्रमात ते आता गुंतलेले आहेत. परंतु ज्यांना हे सत्य कळतं की हे जे जग आहे हे खोटं आहे, खोटं म्हणजे काय तर क्षणभंगूर आहे, तर त्याला बाकी गोष्टी शिकवण्याची गरज लागत नाही.
त्यांना हे संसारच अपूर्ण आणि खोटा वाटू लागतो. आता या ठिकाणी बहुखोटा अतिशय. आता बहुखोटा म्हणजे काय, तर या ठिकाणी बहुखोटा याचा जो अर्थ येतो तो म्हणजे क्षणभंगूरचा. आपलं जे आयुष्य आहे ते खोटं आहे, क्षणभंगूर आहे. आपण आयुष्यभर कितीही पळत राहिलो, कितीही धावत राहिलो, कितीही धडपड करत राहिलो, ज्या गोष्टीसाठी आपण धावतोय पळतोय, ती गोष्ट, ती वस्तू, तो पैसा, ते सोनं नाणं, ते सर्व काही नाश पावणार आहे. ते आपल्या हातातून निघून जाणार आहे. पण आपण असं जगायला सुरुवात करतो, आपण अशा पद्धतीने वागायला सुरुवात करतो की हा जो नरदेह आहे, हा जो जीव आहे, या जगातून कधीच जाणार नाही. आणि आपण अशा पद्धतीने मेहनत करतो, अशा पद्धतीने स्वार्थ, लोभ, अहंकारात बुडून जातो की आपण कधीच या जगातून जाणार नाही. आणि आपली जी संपत्ती आहे, आपला जो पैसा आहे, आपलं जे सोनं नाणं आहे, आपण जे काही कमावलंय ते कधी नाश पावणार नाही. आपण जे कमावणार आहे, आपलं जे शरीर आहे, ते सर्व नाश पावणार आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात की अतिशय बहु खोटा. यानंतर संत तुकाराम महाराज म्हणतात, मनाच्या तळमळे चंदनीही अंग पोळे. मनाच्या तळमळे म्हणजे तळमळे या ठिकाणी जो आहे असंतोष. जेव्हा आपली मनाची जी अस्वस्थता आहे ही केव्हा होते, तळमळ केव्हा होते, जेव्हा मनामध्ये समाधान नसेल, असंतोष असेल, अस्वस्थता असेल, त्यावेळी आपल्या मनामध्ये तळमळ जी होत असते. आता असंतोष, अस्वस्थता म्हणजे अपूर्णता. आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत, त्यामुळे ती अस्वस्थता आपल्याला जाणवत असते. एखाद्याला घर बांधायचं असेल आणि अजून जर त्याचं घर तयार नसेल तर ती अस्वस्थता. एखाद्याला पैसा पाहिजे असेल, तो त्याच्याकडे नाही आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मनामध्ये असंतोष, अस्वस्थता निर्माण करतात. आता या मनाच्या तळमळीला संत तुकाराम महाराज म्हणतात, मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. आता या ठिकाणी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एक श्रीमंत माणूस आहे. आता खूप श्रीमंत असल्यामुळे ताणतणाव असतोच, कारण जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा तुम्हाला ताण जो आहे वाढत जातो. एक श्रीमंत माणूस आहे आणि त्या श्रीमंत माणसाला अचानक एक आजार होतो, आणि तो आजार म्हणजे अनिद्रा. म्हणजे रात्री त्याला झोप येत नाही, आणि झोप येत नसल्यामुळे तो बाह्य उपाय सुरू करतो. आता बाह्य उपाय कोणकोणते, तर मग तो नवीन गादी आणतो जी अजून थोडी जास्त मऊ असेल आणि ज्यावरती आपल्याला चांगली झोप लागेल, अशा हिशोबाने तो गादी बदलून बघतो, घर बदलून बघतो, पण झोप काही येत नाही. आता ती गादी जी आहे खूप मऊ आहे, पण तरी त्याला त्यामध्ये समाधान नाही, त्याला झोप येत नाही, शांतता मिळत नाही. तसंच मनाच्या तळमळे चंदनही अंगपोळे. म्हणजे जर मनाची तळमळ असेल, अस्वस्थता असेल, तर आपल्या अंगाला चंदन जरी लावलं, जे थंडगार असतं ते थंडगार चंदन जरी लावलं तर आपल्या अंगाला ते पोळत असतं, ते चटके देतं, कारण त्यामध्ये समाधान जे आहे ते नसतं. तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. तुकाराम महाराज म्हणतात, जो भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ बाह्य उपचार करतो. आता बाह्य उपचार म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जे बाह्य साधने असतात, म्हणजे यज्ञ, याग, योग, ही जी कर्मकांड करतो, पण मनातून भक्ती नाही. आता आषाढी वारी झाली, आता यामध्ये बरेचसे भाविक मंडळी असतात, पण यामध्ये असेही लोक असतात ज्यांच्या मनामध्ये भाव नसतो, पण फक्त जायचंय. एखादं काम अडलंय,
म्हणून भगवंतापर्यंत जायचंय आणि त्यांना सांगायचंय. आता ज्यावेळी मनामध्ये भाव नसतो तेव्हा जर आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस ती आपल्याला पीडा देते, त्रास देते. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणी दुजा उपचार पीडा पूजा. जर मनामध्ये भाव नसेल तर सगळे जे काही उपचार असतील ते सर्व आपल्याला पीडा, त्रास देतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये जे आहे भाव पाहिजे. भगवंताविषयी असलेला भाव आपल्याला समाधान देतो, शांती देतो. तर अशा प्रकारे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज मनाची तळमळ कशा पद्धतीने होते, मनाचं समाधान किती गरजेचं आहे ते सांगतात. आता या अभंगाचा सारांश बघितला तर समाधान हे अंतःकरणात असावं लागतं. ज्यावेळी मन समाधानी असेल तर बाकी गोष्टी ज्या आहेत, सोनं असो, नाणं असो, पैसा असो, आपल्याला त्याच्याबद्दल हा उरत नाही, लोभ उरत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत तुकाराम महाराज सांगतात की हा सर्व संसार जो आहे तो खोटा आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. त्यामुळे याच्यामध्ये अडकून बसू नये. आपल्या मनाची तळमळ अजून वाढवून घेऊ नये. आणि तळमळ वाढली म्हणून बाह्य उपचार करण्यापेक्षा देवापर्यंत डायरेक्ट पोहोचण्यासाठी जो जवळचा मार्ग आहे, म्हणजे बाकीचे जे कष्टदायी मार्ग असतात, कष्टदायी साधन आहे, ते न करता जो सोपा मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरणाचा, तर तो आपल्याला निवडायला पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायला पाहिजे. तर मंडळींनो, आजपासूनच भगवंताचं नामस्मरण सुरू करा. आणि तुम्ही बघू शकता की जेव्हा जेव्हा भगवंताचं नामस्मरण तुम्ही या ठिकाणी करता तेव्हा तेव्हा मनामध्ये समाधान वाढायला लागतं. आणि याच समाधानाने आपल्याला या खोट्या जगामध्ये जे आपल्या मनामध्ये जो असंतोष आहे, जे तळमळ आहे, ती सर्व तळमळ, असंतोष, अस्वस्थता थांबून जाते आणि मनाला समाधान, शांती आणि सुख लाभतं. तर अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा एक महत्वाचा अभंग पाहणार आहोत, जो आपल्याला जीवन कसे जगावे, वस्तूंचा उपयोग कसा घ्यावा आणि कर्म कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करतो. यात त्यांनी अनेक साध्या पण प्रभावी दृष्टांतांमधून अत्यंत गहन आध्यात्मिक सत्य उलगडले आहे. तर चला या अभंगाचा सविस्तर अर्थ बघूया. परिमळ म्हणून चोळू नये फुल, खाऊ नये मूल आवडते. परिमळ म्हणून चोळू नये फुल. आता या ठिकाणी या ओळीतून, या ओवीतून तुकाराम महाराज वस्तूंच्या नैसर्गिक गुणधर्माचा आदर करण्याची आणि आसक्तीने त्यांचा अतिरेकी उपयोग न घेण्याची शिकवण देतात. परिमळ म्हणून चोळू नये फुलं. आता फुलाचा मुख्य गुणधर्म काय, तर त्याचा सुगंध, त्याचा परिमळ असतो, जो आपल्याला आनंद देतो. पण केवळ हा सुगंध आपल्याला आवडतो म्हणून फुलाला चोळू नये, कुस्करू नये. फुलाला चोळल्याने त्याचा सुगंध वाढण्याऐवजी ते कोमेजून जाते, त्याचे नाजूक सौंदर्य आणि नैसर्गिक रचना नष्ट होते. आता याचा अर्थ असा की कोणत्याही गोष्टीचा उपयोग किंवा उपभोग घेताना तिच्या मूळ स्वरूपाला धक्का लावू नये, तिचा अतिरेक टाळावा. अनेकदा आपण
एखाद्या गोष्टीचा चांगला गुण पाहतो आणि तो आपल्याला हवा असतो, पण त्या हव्यासापोटी आपण त्या गोष्टीचाच नाश करतो. ज्ञान हवे म्हणून पुस्तके फाडू नयेत किंवा एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिला त्रास देऊ नये. प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याची एक मर्यादा आणि योग्य पद्धत असते, ती पाळावी. जर आपल्याला एखादी वस्तू, उदाहरणासाठी एखादा कपडा घ्या, नवीन कपडे आणले. आता नवीन कपडे आणल्यानंतर आता ते कपडे आपण 24 तास वापरायला लागलो, काय होईल बरं? एकतर तो कपडा लवकर खराब होईल, फाटून जाईल आणि वापरणे योग्य राहणार नाही. आणि तिचा योग्य वापर केला तर ती वस्तू, ते कपडे दीर्घकाळ टिकतील. तर अशा पद्धतीने आपण वस्तूंचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला कळते. खाऊ नये मूल आवडते. आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, खाऊ नये मूल आवडते. आता एखादं लहान मूल आहे, हे सर्वांनाच प्रिय असते. ते गोंडस आणि मोहक असते. ते कितीही आवडत असले तरी त्याला खाऊ नये. आता याचा जर अर्थ बघायला गेलं तर ही ओळ, ही ओवी काय म्हणते, हे विधान वरवर पाहता अतिशयोक्तीचे वाटले. मी अतिशयोक्तीचे वाटले तरी यातून तुकाराम महाराज मानवी आसक्ती आणि ममत्वाच्या अयोग्य हक्काचे वर्णन करतात. एखादी गोष्ट आपल्याला कितीही प्रिय असली, तिच्यावर कितीही प्रेम असले तरी तिच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नये, तिला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक जीवाचे किंवा वस्तूचे स्वतःचे अस्तित्व असते आणि त्याचा आदर करावा. आपल्या प्रेमापोटी किंवा आवडीपोटी आपण इतरांवर अनावश्यक बंधने लादू नये. आता आपल्याला एखादा पाळीव प्राणी खूप आवडतो. आता बऱ्याचदा बघता तुम्ही, आता एक ट्रेंडच झालाय की सगळेजण पाळीव प्राणी वापरताय. कुत्रा, मांजर, बऱ्याचदा असं होतं. आता आपल्याला एखादा पाळीव प्राणी आवडतो म्हणून त्याला अनावश्यक त्रास देणे, सतत आपल्या इच्छेप्रमाणे वागवणे, त्याच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष करणे हे अयोग्य आहे. तर प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आदर करणे आहे. यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदोनी नाद पाहू नये. काय सुंदर ओळ आहे. या ओळीतून महाराज प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते, तीच अवलंबावी. त्या पद्धतीनेच त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा हे सांगतात. अज्ञानाने किंवा चुकीच्या पद्धतीने तिचा नाश करू नये हे सांगतात. ते म्हणतात, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद. मोती हा त्याच्या चमकदारपणासाठी आणि शुद्धतेसाठी, म्हणजे त्याचा जो पाणीदारपणा आहे त्यासाठी ओळखला जातो. त्याचे सौंदर्य त्याच्या पाण्यात म्हणजे तेजस्वीतेत असतो. पण केवळ तो पाणीदार दिसतो म्हणून त्या मोत्याच्या पाण्याचा स्वाद घेण्यासाठी तो चाखू नये. मोत्याला जे आहे त्या मोत्याला चव नसते. त्याला चाखल्याने त्याचे मूल्य कमी होईल किंवा तो खराब होऊ शकतो. आता यामध्ये सांगायचं झालं तर काही गोष्टींचे महत्व त्यांच्या बाह्य गुणधर्मात आहे, सौंदर्यात किंवा त्यांच्या अस्तित्वातच असते. त्यांचा अनुभव घेण्यासाठी आपली पाहण्याची, ऐकण्याची किंवा अनुभवण्याची दृष्टी बदलली पाहिजे. त्यांना चुकीच्या पद्धतीने हाताळू नये. ज्ञान हे वाचून, अनुभव घेऊन मिळते. ते अक्षरशः चाखता येत नाही. सौंदर्य डोळ्यांनी पाहिले जाते, त्याचा आस्वाद चवीने घेतला जात नाही. तरी एखाद्या, यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या सुंदर चित्राने तुमचं मन वेधलं किंवा रंग डोळ्यांनी पाहण्याचा असतो. आता या ठिकाणी सुंदर चित्र पाहिलं आणि ते चित्र जे आहे ते सुंदर चित्र तुमच्या मनामध्ये भरलं. आता या ठिकाणी मला सांगा, त्या चित्राचे सौंदर्य किंवा रंग जो आहे तो काय
तो आपल्या डोळ्यांनी पाहायचा असतो आणि त्या डोळ्यांनी पाहूनच अनुभव घ्यायचा असतो. त्याला वास घेऊन किंवा त्याची चव घेऊन अनुभवण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे ठरेल. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, यंत्र भेदूनी नाद पाहू नये. यंत्र भेदूनी नाद पाहू नये. एखाद्या यंत्रातून, आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या यंत्रातून म्हणजे एखादं वाद्य असेल, समजा बासरी असेल, मृदंग असेल, आता जो मधुर आवाज येत असतो, जो नाद येत असतो, तो आपल्याला ऐकून आनंद देतो. पण तो नाद कुठून येतो, त्याचे रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण ते यंत्र फोडू नये, भेदू नये. यंत्र फोडले तर तो नाद जो आहे तो ऐकू येणार नाही. उलट यंत्रच खराब होऊन नाद निर्मितीची प्रक्रियाच थांबेल. आता जीवनातील काही रहस्य, गूढ गोष्टी समजून घेण्यासाठी आपण अज्ञानाने किंवा घाईने त्यांना भेदण्याचा म्हणजे फोडून पाहण्याचा प्रयत्न करू नये. काही गोष्टींचा अनुभव तसाच घ्यायचा असतो. सृष्टीतील अनेक नियम किंवा आध्यात्मिक सत्य आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांचे परिणाम आपल्याला दिसतात. ते समजून घेण्यासाठी अकारण त्यांना भेदण्याचा प्रयत्न केल्यास मूळ अनुभवच नष्ट होऊ शकतो. समजा झाडाला फळे लागलात, झाडाला फळे लागलीत आणि पण ती फळे कोठून येतात हे पाहण्यासाठी आपण झाडाची मुळे उपटून पाहू लागलो तर फळे मिळणे बंद होईल किंवा झाडही मरून जाईल. फळे मिळवण्यासाठी झाडाची काळजी घेऊन त्याला वाढवणे महत्वाचे आहे. आता तुम्ही एक गोष्ट ऐकलीच असेल, सोन्याचं अंड देणारी कोंबडी. आता एक जणाच्या घरी त्याला अशी कोंबडी मिळते की ती सोन्याचं अंड देते. आता सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाल्यामुळे तो व्यक्ती काय करतो, त्याला त्याचा जो लोभ आहे तो वाढतो. म्हणजे जी कोंबडी आहे ती रोज एक अंड द्यायची, ते सोन्याचं द्यायचे. आता त्या व्यक्तीला वाटलं, रोज एक अंड घेण्यापेक्षा आपण एकदाच सारे अंडे घेऊन टाकू त्या कोंबडीकडून. मग तो काय करतो, त्या कोंबडीला कापतो आणि ते सर्व अंडे मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी त्याच्या पदरात काय पडतं, तर काहीच नाही. ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी मरून जाते आणि रोज एक अंड मिळत होतं तेही बंद होऊन जातं. तर ते सुद्धा अशाच प्रकारे. त्यामुळे जे जसं आहे ते तसंच स्वीकारा. त्याला भेदून, त्याला फोडून पाहण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात, यंत्र भेदूनी नाद पाहू नये. आपल्याला मधुर आवाज येतोय का, येऊ द्या. तो यंत्र फोडून पाहू नका. कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. आता या ओळीमधून तुकाराम महाराज निष्काम कर्मयोगाचे महत्वाचे तत्वज्ञान सांगतायत. आता कर्म फळ म्हणून इच्छू नये काम. आता आपण जे काम क्रिया करतो त्याचे काहीतरी फळ म्हणजे परिणाम आपल्याला मिळते, पण कोणतेही कर्म केवळ त्या फळाच्या इच्छेने करू नये. म्हणजेच मला हे फळ मिळेल या आशेने किंवा हव्यासाने कर्म करू नये. हे भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान आहे. कर्म करत राहा, पण फळाची अपेक्षा करू नका. जेव्हा आपण फळाची आसक्ती ठेवतो तेव्हा आपले मन त्या फळात गुंतते. ते मिळाले नाही तर निराशा येते, मिळाले तर अहंकार वाढतो. यातूनच बंधने निर्माण होतात. कर्म हे आपले कर्तव्य म्हणून करावे. त्याचे फळ काय येईल याची चिंता करू नये. एखादा शेतकरी शेतात पेरणी करतो, पाणी देतो, मशागत करतो, हे त्याचे कर्म आहे. पण त्याने लगेच दुसऱ्याच दिवशी उद्याच पीक यावे, ते भरघोस यावे अशी तीव्र इच्छा धरू नये. त्याने आपले कर्तव्य करावे, फळ निसर्गावर आणि वेळेवर सोपवावे. तुका म्हणे वर्म दाऊ लोका. तुकाराम महाराज म्हणतात की हेच खरे गुपित वर्म मी लोकांना दाखवू इच्छितो.
आता आपण जी काही उदाहरणं बघितली, संत तुकाराम महाराजांनी जी काही दृष्टांत दिलीत, तर तुकाराम महाराजांनी जीवन जगण्याचे खरे रहस्य त्यातून आपल्याला सांगितले आहे. ते म्हणजे प्रत्येक गोष्टीचा नैसर्गिक गुणधर्म आणि मर्यादांचा आदर करणे, आसक्तीचा त्याग करणे आणि कर्मफळाची इच्छा न ठेवता आपले कर्तव्य करत राहणे. हेच खरे जीवन जगण्याचे वर्म म्हणजे मुख्य रहस्य आहे, जे लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. असे तुकाराम महाराज म्हणतात, यातूनच शांती आणि समाधान प्राप्त होते. आता या अभंगातून आपल्याला कोणता संदेश मिळतो बरं? तर हा अभंग आपल्याला आसक्तीरहित आणि संतुलित जीवन जगण्याची कला शिकवतो. या ठिकाणी मर्यादेचे भान, कोणतीही वस्तू कितीही प्रिय असली तरी तिचा अतिरेकी उपभोग टाळावा, तिच्या नैसर्गिक अस्तित्वाचा आदर करावा, हे सांगतात. आता या ठिकाणी योग्य दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी योग्य दृष्टिकोन ठेवावा. अज्ञानाने किंवा हव्यासापोटी गोष्टीचा नाश करू नये. जसं आपण त्या झाडाला फळे लागतात ती गोष्ट बघितली, आणि दुसरी म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. निष्काम कर्म, सर्वात महत्वाचे म्हणजे आपले कर्म, आपले कर्तव्य फळाच्या आशेनं न करता निष्ठेनं आणि निस्वार्थपणे करावे. कारण खरी मुक्ती आणि आनंद कर्मफळाच्या त्यागातच आहे. तर मंडळींनो, या अभंगातून तुकाराम महाराजांनी अत्यंत साध्या भाषेमध्ये दैनंदिन उदाहरणांमधून मानवी मनाची आसक्ती, हव्यास आणि त्यामुळे होणारी फसगत यावर प्रकाश टाकला आहे, आणि त्यातून बाहेर पडण्याचा आध्यात्मिक मार्ग दाखवलेला आहे. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ, निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया या अभंगातून माया, ब्रह्म आणि विनम्रतेचा आध्यात्मिक प्रवास कसा असतो हे समजून घेऊया. अभंगाची सुरुवातच एका गहन अद्वैतवादी विधानाने होते. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. संत तुकाराम महाराज इथे स्पष्ट करतात की माया आणि ब्रह्म हे वेगळे नाहीत. आपण ज्याला माया म्हणतो तीच ब्रह्म आहे, आणि तेच ब्रह्म मायेच्या रूपात प्रकट झाले आहे. याला ते अंग आणि छाया तयापरी म्हणजे शरीर आणि त्याची सावली याप्रमाणे असे सुंदर उदाहरण देतात. जशी सावली शरीरापासून वेगळी नसते, पण ती शरीरही नसते, ती शरीरावर अवलंबून असते, तसेच माया ब्रह्मावर अवलंबून आहे. अद्वैत वेदांतानुसार माया म्हणजे ब्रह्माचे खरे स्वरूप झाकणारा एक भ्रम. ती पूर्णपणे सत्यही नाही आणि पूर्णपणे असत्यही नाही, पण ती द्वैताची जाणीव निर्माण करते. आपण आपल्या इंद्रियांनी जे जग अनुभवतो ती मायेचीच एक आभासी वास्तविकता आहे. याला आपण सूर्य आणि प्रकाशाच्या उदाहरणाने अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. प्रकाश हा सूर्याचीच अभिव्यक्ती आहे. तो सूर्यापासून वेगळा नाही. त्याचप्रमाणे ही संपूर्ण सृष्टी, आपले भान, आपले शरीर, काळ, मन, बुद्धी हे सर्व ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. ब्रह्म हे एकमेव खरे सत्य आहे, जे कधीही बदलत नाही, जे ज्ञान आणि अनंत आहे. माया ही ब्रह्माची शक्ती आहे, आणि खरी समस्या मायेमध्ये नसून आपल्या आसपासच्या या भ्रमांशी असलेल्या आपल्या तादात्म्यामध्ये आहे, ज्यामुळे आपल्याला दुःख होते. मायेला नष्ट करायचे नाही, तर तिचे क्षणभंगूर स्वरूप ओळखून तिला अंतिम सत्य मानणे थांबवायचे आहे.
पुढील ओळीमध्ये या संबंधाला अधिक दृढ करतात. तोडिता न तुटे, सरिता निराळी, लोटा अंगणा तळी हरपते. याचा अर्थ असा की माया आणि ब्रह्माचा संबंध इतका एकजीव आहे की त्यांना तोडण्याचा किंवा वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. माया ही ब्रह्माचीच आंतरिक शक्ती आहे. जसा धागा आणि त्यावर गुंफलेली माळ वेगळी करता येत नाही, तसं हे नातं आहे. आणि इथेच अभंगाचा गाभा येतो. लोटांगणा तळी हारपदे म्हणजे नमस्कार करताना, पूर्णपणे शरणागती पत्करताना माया हरवून जाते. हे केवळ शारीरिक नमस्कार नसून अहंकार विसर्जनाचे आणि ब्रह्माच्या अनुभूतीचे एक शक्तिशाली रूपक आहे. जेव्हा आपण पूर्णपणे शरण जातो तेव्हा आपला मीपणा, आपला अहंकार विरघळून जातो. अहंकार म्हणजे मीपणाची भावना, व्यक्तिमत्वाची भावना. हा अहंकारच आपल्याला वास्तविकतेची खोटी जाणीव देतो आणि भेदाची भावना निर्माण करतो, ज्यामुळे आपण अज्ञानात राहतो. अद्वैत वेदांत सांगते की ईश्वर प्राप्तीसाठी अहंकाराचे पूर्णपणे विसर्जन आवश्यक आहे. जेव्हा मन आणि इंद्रिये मागे घेतली, म्हणजे त्यांना जर आपण आपल्या मनाला, इंद्रियांना आवर घातली ध्यानाद्वारे, तेव्हा अहंकार शेवटी विरघळून जातो. म्हणून लोटांगणा तळी हारपते ही केवळ एक शारीरिक कृती नसून आत्मविसर्जनाची एक गहन क्रिया आहे. शरणागती ही निष्क्रिय कृती नसून ईश्वरी इच्छेला शरण जाण्याची एक सक्रिय कृती आहे. ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण नियंत्रणाच्या भ्रमातून, म्हणजे आपलं जे आहे कंट्रोल, आपलं जे नियंत्रण आहे, सगळ्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे, हा जो भ्रम आहे, या भ्रमातून मुक्त करते आणि शेवटी अहंकाराचे विसर्जन करते. याचा अर्थ असा की माया आणि ब्रह्माचे अद्वैत स्वरूप ओळखणे ही केवळ बौद्धिक समज नाही, तर शरणागतीच्या सक्रिय अभ्यासाद्वारे प्राप्त होणारा एक परिवर्तनकारी अनुभव आहे. यानंतर संत तुकाराम महाराज तिसऱ्या कडव्यामध्ये, तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात, दुजे नाही तेथे बळ कोणासाठी, अनेक ते आटी विचाराचे. जिथे दुसरे काहीच नाही, हे अद्वैताचे मूळ तत्व आहे. एकदा एकमेव शुद्ध अस्तित्व ओळखले की साधक आणि साध्य यांच्यातील भेदभास संपतो. मग प्रयत्नांचा उपयोग कशासाठी, हा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा आपल्याला हे स्पष्ट होते की मी, तू, विश्व, परमात्मा सगळं एकच आहे, जेव्हा जप, तप किंवा बाह्य साधनांसारख्या द्वैतवादी प्रयत्नांची गरज कमी होते. अद्वैत वेदांत शिकवते की ईश्वर तुम्हाला खेळवत नाही, ईश्वर स्वतःच खेळत आहे. अंतिम अनुभूती म्हणजे व्यक्तिगत आत्मा आणि वैश्विक चेतना यांच्यात कोणताही भेद नाही, म्हणजेच आत्मा आणि परमात्मा यांच्यात कोणताही भेद नाही. मग उरते ती विचारांची तीव्रता किंवा आंतरिक चिंतनाची शुद्धता. याचा अर्थ आपल्या समजूतदारपणाला आणि चेतनेला परिष्कृत करण्याची आंतरिक प्रक्रिया सुरू होते. ही चेतना आसक्ती, सवयी आणि इच्छांपासून शुद्ध झाली पाहिजे. आता अद्वैतातील आत्मप्राप्तीचे 3 टप्पे आहेत. आपण कशा प्रकारे आत्मप्राप्ती करू शकतो, तर एक आहे श्रवण, दुसरं आहे मनन आणि तिसरं आहे निधिध्यासन. आता श्रवण मध्ये काय होतं, आता शिकवणीतून किंवा मार्गदर्शकाकडून नवीन ज्ञान आत्मसात करणं, आपले जे गुरु आहेत त्यांच्याकडून नवीन ज्ञान जे आहे श्रवण करणं, आत्मसात करणं. मनन म्हणजे शिकवलेल्या ज्ञानावर विचार करणं, आपल्या सध्याच्या विश्वासांवर प्रश्न विचारणे, सत्याची सखोल समज शोधणे. इथेच विचारांची क्रिया सर्वात सक्रिय होते.
जेव्हा आपणच आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. निधी ध्यासन हा अंतिम टप्पा आहे, ज्यात विषय वस्तू भेद विरघळतो, ज्यामुळे शुद्ध जागृतीची स्थिती प्राप्त होते. हा द्वैतवादी प्रयत्नांचा अंत आहे. हा अभंग स्पष्टपणे सांगतो की मुक्ती ही बाह्य कृतीने प्राप्त होत नाही, तर आधीच अस्तित्वात असलेल्या सत्याच्या ओळखीने प्राप्त होते. प्रयत्न अज्ञान दूर करण्याचा आणि चेतना शुद्ध करण्याचा बनतो. आपण जे आधीच नाही ते बनण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हा उलगडण्याचा मार्ग आहे, साध्य करण्याचा नाही. यानंतर अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ओवीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लवणे जैसी तैसी. काय सुंदर लिहिलंय. इथे खऱ्या आध्यात्मिक उन्नतीचे वर्णन करतात. खरा उंच तोच जो अंतर्मुख आहे, म्हणजे खरी आध्यात्मिक उंची आंतरिक वाढ आणि विनम्रतेने दर्शवली जाते. ठेंगणी लवणे जैसी तैसी म्हणजे उंच दिसायचा आटापिटा करणं. हे आध्यात्मिकतेच्या वरवरच्या प्रदर्शनावर किंवा खऱ्या आंतरिक परिवर्तनाशिवाय मोठे दिसण्याच्या प्रयत्नांवर टीका करते. तुकाराम महाराज खोट्या अभिमानावर, बाह्य प्रदर्शनावर आणि केवळ कर्मकांडाचे पालन करण्यावर तीव्र टीका करतात. जे लोक समजतात मान्यता मिळवण्यासाठी किंवा आपला अहंकार वाढवण्यासाठी धार्मिक ग्रंथ लिहितात, तीर्थयात्रा करतात किंवा मोठे दान करतात, त्यांचा ते निषेध करतात. तुकाराम महाराज विनम्रतेला खऱ्या आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण मानतात. ते म्हणतात की महानतेपेक्षा विनम्रता आणि नम्रता अधिक महत्वाची आहे. ते शक्तिशाली उदाहरणे देतात. एक लहान मुंगी साखरेचा आनंद घेते, तर शक्तिशाली ऐरावत हत्तीला अंकुशाचा मार मिळतो. महापुरात मोठी झाडे उन्मळून पडतात, पण लवचिक गवत वाकून वाचते. विनम्रतेने एखाद्याच्या चरणांना धरल्यास शक्तिशाली पैलवानही शक्तिहीन होतो. या उपमा यावर जोर देतात की ज्याच्या अंगी मोठेपण असते त्याला खूप दुःख आणि वेदना सहन कराव्या लागतात, तर विनम्रता संरक्षण देते, खऱ्या आध्यात्मिक गोडव्याकडे नेते. जर सर्व काही एक असेल तर मी जो उंच किंवा महान होण्याचा प्रयत्न करतो तो भेदभासाच्या खोट्या जाणीवेवर आधारित असतो. त्यामुळे विनम्रता हे केवळ एक सद्गुण नसून अद्वैताची अनुभूती झाल्याचा एक स्वाभाविक परिणाम आहे. जेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्वांमध्ये स्वतःमध्ये ईश्वराचे दर्शन घेते, तेव्हा वैयक्तिक मोठेपणाची गरज नाहीशी होते. हीच खरी आध्यात्मिक उंची आहे. या अभंगातून आपल्याला वास्तवाचे अद्वैत स्वरूप, शरणागती आणि अहंकार विसर्जनाचा मार्ग आणि विनम्रता व आंतरिक शुद्धतेचे सर्वोच्च मूल्य हे मुख्य आध्यात्मिक संदेश मिळतात. माया ब्रह्मापासून वेगळी नाही, तर तिचीच एक अभिव्यक्ती आहे आणि हे सत्य अहंकार, शरणागती, विनम्रतेद्वारे विसर्जित झाल्यावर प्रकट होते. आजच्या भौतिकवादी, विभाजनकारी आणि अहंकार प्रेरित जगात तुकाराम महाराजांचा अद्वैत, विनम्रता आणि आंतरिक शांतीचा संदेश अत्यंत प्रासंगिक आहे. त्यांचे आध्यात्मिक जीवन दैनंदिन जीवनाशी एकरूप करणे, सजगता वाढवणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे यावर भर देणे हे आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक शक्तिशाली चौकट प्रदान करते. संत तुकाराम महाराजांनी उलगडलेला आत्मप्राप्तीचा मार्ग केवळ एक तात्विक विधान नाही, तर एक व्यवहारिक मार्गदर्शक आहे. ते आपल्याला बाह्य दिसण्यापलीकडे पाहण्यासाठी,
अहंकाराचा त्याग करण्यासाठी आणि आंतरिक शुद्धता व विनम्रता वाढवण्यासाठी प्रेरित करतात, जी आध्यात्मिक ज्ञानाची खरी ओळख आहे. मंडळींनो, तुम्हाला हा अभंग आणि त्याचे विश्लेषण कसे वाटले ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विचारांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.